हाय, हॅलो, नमस्कार. मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता खूप दिवस झाले मी यूट्यूबवर लाँग व्हिडिओ शेअर केलेला नाही आणि खूप दिवसानंतर असं लाँग व्हिडिओ शूट करताना मला थोडंसं वेगळं वाटतंय. पण मग म्हटलं माझं खूप दिवसापासून चालू होतं की व्हिडिओ शूट करायचं. पण आज उद्या करत असं राहूनच जायचं. मग म्हटलं आता नाही तर कधीच नाही. तर मग आज मला वेळ म्हणजे असं वाटतंय की आज शूट करू, कारण मुलं पण गेले आहेत ट्युशनला आणि हे पण गेले बाहेर. तर मग म्हटलं आता चला, तर वेळ आहे तर आपण आजच सुरुवात करू. आज उद्या करत करत काय राहूनच जाईन. तर मग आता संध्याकाळचे 5 वाजले, तर मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग बघूया माझं संध्याकाळचं तर मी रुटीन. जास्त डीपमध्ये नाही दाखवणार आहे काही, कारण मुलं आता जस्ट गेले तर घरात पसारा तर राहणारच आहे. तर मग सगळ्यात पहिले मी हॉलमध्ये क्लिनिंग करून घेते, जेणेकरून हॉल तरी व्यवस्थित राहील. आणि हाच वेळ भेटतो मला, कारण जेव्हा मुलं घरात असतात तेव्हा तर ते ऐकतच नाही. हे सामान इथं उचल, तिथं ठेव, तिथून उचल, इथं ठेव, हे त्यांचं सतत चालू असतं. तर त्यांना मी ट्युशनला सोडून आले आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले हॉल आवरायला घेतला. तर मग इथं सोफा जर आहे तो दिवसभर म्हणजे तुम्ही किती पण क्लीन करा, किती पण ते व्यवस्थित टाका, पण मुलं म्हणजे ते राहूच देणार नाही. आणि तुमच्या माहितीसाठी मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा आहे 6 वर्षाचा आणि मुलगी आहे 3-3.5 वर्षाची. तर ते घरात असतात तर तोपर्यंत हे असंच असतं आणि मला वाटतं की हे सर्वांच्याच घरात राहत असणार. पण माझं असतं की हाच वेळ मला भेटतो, म्हणजे ते नसल्यावर मी व्यवस्थित सगळं आवरून ठेवू शकते. म्हणजे क्लिनिंगचं तर असतंच आपलं, पण मग हे बेसिक जे आहे हे संध्याकाळच्या वेळी मी आवरण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मला म्हणजे त्यांना असं पण नको व्हायला की हे आपल्याला सारखं हे करू नको, ते करू नको. त्याच्यामुळे मी त्यांना काहीच अडवत नाही, करा बाबा तुम्हाला काय करायचं आहे, किती खेळायचं, माझं कसं झाडझूड खेळायचं आहे, वगैरे झाली होती. कारण मग मी शेवटी ते किचनमध्ये मुलंच आली आहेत, तर लहान हे आहेत. आमचे त्याच्यामुळे दुपारचे जेवणाचे भांडे असतात. कारण मी सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून गेली की राहिलेले कामं मग मला तिथून आल्यावरच करावं लागतात. तसं तर मला यायलाच दुपारचे आपले 3-3:30 कधी-कधी 4 पण वाजतात. त्याच्यामुळे हे जे राहिलेले कामं असतात मी तिथून आल्यावर करण्याचा प्रयत्न करते. जास्त करून भांडे वगैरे राहूनच जातात आणि त्याच्यामध्ये मग तिथून आल्यावर मुलांचा टिफिन, माझा टिफिन, हे सगळे भांडे पण ॲड होतात. तर मग मी आता ते गेल्यानंतर हे भांडे वगैरे हे क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर झाडझूड झाली आणि हे सगळं आवरल्यानंतर मी दिवाबत्ती करून घेतली देवांना. असं छान असं देवघर बघितल्यानं मन प्रसन्न होतं. त्यानंतर मी चहा बनवला आणि आता चहा घेताना हेच 5 मिनटं असतात जे मी चहा घेताना मला काही टी व्ही वगैरे बघू वाटलं तर ते, किंवा दुसरं काही करायचं असलं तर ते करण्याचा प्रयत्न करते तेवढ्या वेळात. त्यानंतर मुलं आले होते ट्युशनवरून, मी त्यांना घेऊन आली आणि त्यांची छोटी भूक म्हणून हे मी पॉपकॉर्न त्यांच्यासाठी बनवले. आले, त्यांनी हात वगैरे धुवून लगेच मी त्यांना पॉपकॉर्न, आणि आल्या त्यांना पहिले टी व्ही पाहिजेच असते, कारण हाच टाईम भेटतो. सकाळी पण माझ्यासोबत जातात, नंतर स्कूल, नंतर ट्युशन, आणि मग पॉपकॉर्न खात होते तोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाची तयारी केली. इथं मी जेवणामध्ये वाटाण्याची भाजी बनवली. लगेच साईड बाय साईड पीठ पण मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेच चपात्या करायला घेतल्या. आणि त्यानंतर जेवणासाठी घेतलं. अर्णवच्या पप्पांना टाईम होतो, त्याच्यामुळे कधी कधी मी मुलांसोबत जेवण करून घेते. त्यानंतर आपले जेवणाचे भांडे हे सगळं असतात, तर मी जे स्वयंपाकाचे आणि आमच्या जेवणाचे भांडे असतात ते लगेच घासून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मला नंतर परत उशीर व्हायला नको. तर इथं मी सर्व किचन वगैरे आवरून त्याच्यानंतर हे जे भांडे असतात आपले स्वयंपाकाचे आणि आमच्या जेवणाचे हे घासून घेते, जेणेकरून ते आल्यावर मग त्यांचं जेवण आणि त्यांचा एक ताट असतो, तर जमलं तर तो लगेच धुते किंवा नंतर पण सकाळी पण धुते. असं काही नाही की तेव्हाच व्हायला पाहिजे. तर मग त्याच्यानंतर मी गॅस वगैरे क्लीन करून घेतला
आणि माझं असं असतं की सकाळी एक वेळेस नाही झालं तरी चालेल, पण रात्रीचं पूर्ण डीप क्लिनिंग किचनची व्हायला पाहिजे. कारण सकाळी उठल्यानंतर परत माझा तो टाईम वेस्ट होतो आणि माझी खूप चिडचिड होते जर ते व्यवस्थित नसलं तर. आणि मग मला सकाळच्या कामांना पण खूप उशीर होतो, म्हणून मी जास्त करून रात्रीची कामं रात्रीच करण्याचा प्रयत्न करते. कदाचित जर कधी असं झालं की जास्त थकल्यासारखं वाटलं किंवा तब्येत ठीक नसली तर राहता, नाही तर तुम्ही म्हणशाल की हां एवढं. तसं नाही आहे, प्रत्येकाचं असतं. जर कधी कंटाळा आला किंवा जास्त थकलेली असते तर मी भांडे वगैरे घासते, पण किचनचे असं म्हणजे मला गॅस आहे ना असं जोपर्यंत क्लीन करत नाही ना तोपर्यंत असं मला आवरल्यासारखं वाटतच नाही. त्याच्यानंतर मी गॅस वगैरे आवरून घेतला. आता मला जवळपास इथं हे सगळं करण्यामध्ये 11 11:30 वाजले आहेत. आता ते येतीलच, तर त्याच्या पहिले हे आवरलेलं राहिलं ना मग ते जेवण करतात. आणि अशा प्रकारे आमचं रुटीन असतं संध्याकाळचं. जास्त डीपमध्ये नाही दाखवलं मी, जेवढं शक्य झालं तेवढंच शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर माझं सर्व आवरून झालं आहे. चला आता अवनीसोबत आपण थोड्या गप्पा मारू. तिला खूप झोप आली आहे, पण माझ्याशिवाय तिला झोपायचं पण नसतं. चला तर नाव सांग तुझं. मी हां, कोण आहे तू? लक्ष्मी हां, है. हट. तू कोण आहे? अवनी. कोण आहे? लक्ष्मी कोण आहे तू? लक्ष्मी तुझं नाव काय आहे? लक्ष्मी लक्ष्मी आहे तू? कोणाची? तुझी माझी लक्ष्मी आहे. पप्पाची? पप्पाची नाही. फक्त माझी लक्ष्मी आहे का? तुला मम्मा आवडता का पप्पा? मम्मा पप्पा आवडतं का अर्णव? अर्णव आवडतो का पप्पा? अर्णव आजी आवडते का बाबा? बोल. आजी आवडते का बाबा? आजी आई आवडते का मामा? आई मासी आवडते का आई? बोल. मासे आई. आई आई पण आवडते. मम्मा आवडता का पप्पा? पप्पा हं. आणि मम्मा. दोघं आवडता का? तुला स्कूलमध्ये जायचं आहे? कधी? आता रडशील का तू स्कूलमध्ये जायला? नाही. तू शहाणं बाळ आहे ना? रोज जाशील ना स्कूलमध्ये? ओके. आता झोपायचं आपण? चला मग झोप.